गुरु असा भेटला की मुखी अमृताचा प्याला, आत्मा अमर झाला न जीव त्याच्या हवाल्याला, आत्मा अमर झाला न जीव त्याच्या हवाल्याला. गुरु रत्नाची खान घावली ग बाई बाई मांडरची काळू दावली, गुरु रत्नाची खान घावली ग बाई मला मांडरची काळू दावली. ऋषिकेशी ब्रह्मा विष्णू पायापाशी, महात्मतयाचे चौदेशीन करा सप्त पाताळी चौकशी, महात्मतयाचे चौदेशीन करा सप्त पाताळी चौकशी. जसं अभिषेकाला देवीचं सगळं वापरतात ना, तसं सगळं वापरायचं. प्रत्येक वेळेस सगळं नाही घेतलंस तरी चालेल. शेण, हळद, कुंकू, थोडं दूध दोन सारवलीस तरी चालेल. आणि आत्तर आठवून टाकायचं. शेणाला कीड बीड लागते, त्यामुळे थोडंसं आत्तर टाकायचं. तांब्यात पाणी घ्या बरं. काय काय घेतलं आपण? गाईचं शेण, हळद, कुंकू, मध, आतून मध, आतून गुलाब पाणी, दही, दूध आणि लिंबू. जसं तुळजापूरमध्ये देवीच्या अभिषेकाला सगळं वापरतात. पाणी घ्या ताई जरा. सार्वजनिक पहिली करडी सांगायची. पुढंच हात घ्यायचा, उलटा मागा हात मंदिराला प्रदक्षिणा मारतो आपण उजवीकडे, असं सरळच हात ठेवायचा, मागं उलटा हात घ्यायचा. जास्त जाड करडी सारवायची नाही. पातळ जास्त जाड सारवली तर त्याला पोकडं झालं की ती वरणाला करडी तुटत. असं पातळ एकदम सारवायची. मोठी सारखी करडी सारवायची नाही. काही नव्हतं एकदा. पौर्णिमा आहे, उद्या पौर्णिमा, उद्या जोबा मागायचं तर आदल्या दिवशी करडी सारवायची. पौर्णिमेच्या दिवशी सारवशील तर ती करडी सुकणार नाही. जोबा मागायला तुला संध्याकाळी सारवायची. कधी आमुषाला तर सारवतच नाही आपण. एक दिवस वर्षातून सारवायला लागते. घटबसायच्या दिवशी सकाळची आमुषा असते. ती आमुषा संपली मग परडी सारवायची, मग घट बसवायची. मग परडी सारवता घट बसवायची नाही तर उजवी होत नाही. मग पातळ तरी शेणाचा हात नुसता परडीला लावायचा. शिन करा सप्त पाताळी चौकशी. काय साधने न झिजविली ग बाई बाई मांडरची काळू दावली, गुरु रत्नाची खान घावली ग बाई मला मांडरची काळू दावली. मला मांडरची काळू दावली, गुरु रत्नाची
विनायक पुण्याची गशान सुमया आम्हाचं दानन मचिंद्र महाराजाला वरदान सुमया आम्हाचं दानन मचिंद्र महाराजाला वरदान आहा कृष्णल दादाला पावली गबाई मला मांडरची काळू दावली गुरु रत्नाची खान घावली गबाई मला मांडरची काळू दावली गुरु रत्नाची खान घावली गबाई मला मांडरची काळू दावली गुरु रत्नाची खान घावली गबाई मला मांडरची काळू दावली कृपाळू दयाळू मायेचं ग माहेर भेटीसाठी हुर हुर दर्शना शिष्य आतुर भेटीसाठी हुर हुरन दर्शना शिष्य आतुर त्यांनी ज्ञानाची ज्योत लावली गबाई मला मांडरची काळू दावली गुरु रत्नाची खान घावली गबाई बाई मांडरची काळू दावली गुरु रत्नाची खान घावली गबाई मला मांडरची काळू दावली गुरु रत्नाची खान घावली गबाई मला मांडरची काळू दावली देवाधिकात ओम मंत्र सदा मुखात देवदैत्य सूर धाकात अस्त्र शस्त्र अंतरात देवदैत्य सूर धाकात अस्त्र शस्त्र अंतरात गुरु मायेची सावली गबाई बाई मांडरची काळू दावली गुरु रत्नाची खान घावली गबाई मला मांडरची भरून साठवले शोभादे नैवेद्य दोन्ही मागणी शक्य आपलं वर्षभर प्रदीप माग नाही मल्हारीची वारी 5 तरी माग हे पण नाही शक्य झालं तेव्हा मागायचे पाणी सोबत पाणी बदलून घे आपल्याला पाणी प्यायचं असेल तर पुन्हा हात धुवून काढलं तर पिऊ का जेवण पिऊ का हात पाणी स्वच्छ
सगळ्यांना जेवायला बसवलंच तरी चालेल.